श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या सोमवारांना विशेष असं महत्त्व आहे। श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्यानं सुख समृद्धी आणि शांती लाभते। श्रावण सोमवारच्या पूजेचे अनेक फायदे आहेत। भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात सोमवारचं व्रत केल्याने सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता या गोष्टी लाभतात। उद्या आहे श्रावण सोमवार, हा शेवटचा सोमवार आहे। तुम्ही घरातल्या शिवलिंगावर किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे। ती अतिशय प्रभावी अशी वस्तू आहे। त्या वस्तूचा आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। ती वस्तू अशी वस्तू आहे की ती वस्तू कुठलीही आपल्या संसारिक अडचणी असतील, समस्या असतील, या समस्यांसाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला उद्याची जी शिवमूठ आहे ती आहे जवसाची। तर 21 जवस आपल्याला घ्यायचे आहेत। ते 21 जवसांचं काय करायचं, शिवलिंगावर किती बेलपान अर्पण करायचे व जवसाचा कोणता उपाय करायचा याबाबत मी सांगणार आहे। आपण ज्यांच्याकडून या 3 सोमवारी कुठलीही सेवा, कुठलंच व्रत किंवा कुठलाच अभिषेक वगैरे झालेला नाही, तर त्यांनी उद्याचा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे, तर श्रावण सोमवारी आपल्याला ज्यांना शक्य झालं नव्हतं त्यांनी उद्या नक्की या सेवा करायच्या आहेत। आपल्याकडे देवघरातील शिवलिंगावर तुम्हाला पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। तो अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा रुद्राभिषेकचं पठण करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र असेल, अमृत संजीवनी मंत्र असेल, तुम्हाला जे शक्य होईल त्या मंत्राने तुम्ही 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता। जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करू शकता। बेलपान, त्यानंतर धोत्र्याचं फूल, बेलाचं फळ किंवा जे तुम्हाला शक्य होत असेल ते कुठल्याही प्रकारचं पांढरं फूल तुम्ही अर्पण करायचं आहे। उजव्या हातामध्ये जवस घ्यायचे आहेत आणि जवस ह्या 21 घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं 21 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। दिवसभरात आपण ही सेवा केव्हाही करू शकतो, हा उपाय केव्हाही करू शकतो। 21 जवस आपल्या हातात घ्यायचे आहेत उजव्या आणि त्यावेळेला आपल्याला कमलात्मक मंत्र हा 21 वेळा म्हणायचा आहे। शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे, हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे आणि भगवान शंकरांना ती जवस आपल्याला शिवमूठ जशी अर्पण करतो त्या प्रकारे आपल्याला ती जवस भगवान शंकरांना अर्पण करायची आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अकाल मृत्यू येऊ देऊ नका आणि कुठल्याच प्रकारची त्रास माझ्या घरामध्ये होऊ देऊ नका। आणि त्याचबरोबर 5 बेलपानांचा उपाय देखील आपल्याला करायचा आहे। तो कुठला कसा करायचा ते सांगते। 5 बेलपानं अर्पण करताना शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे। 5 वेळेस आपल्याला शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र आपल्याला म्हणजे एक बेलपान हातात घ्यायचं, शिवगायत्री मंत्र म्हणायचा आणि ते बेलपान महादेवाला अर्पण करायचं। परत दुसरं घ्यायचं, परत मंत्र म्हणायचा, असा 5 वेळेस मंत्र म्हणायचा 5 बेलपानांसाठी। या सेवेमुळे, या उपायामुळे आपल्या घरात कुठल्याच प्रकारच्या बाधा किंवा कुठल्याच अडचणी ह्या राहत नाहीत। त्यामुळे शिवगायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र नक्कीच तुम्हाला म्हणायचा आहे, तो पण 21 वेळेला। त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर जर तुम्हाला ऊसाचा रस मिळाला तर तुम्ही नक्की त्या ऊसाच्या रसाचा अभिषेक महादेवाला करू शकता। त्याचबरोबर जर नाही मिळाला तर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता। महादेवाच्या शिवपिंडीवर आपल्याला 108 बेलपत्र वाहायचे आहेत। तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणून देखील हे बेलपत्र अर्पण करू शकता। हे सर्वांनाच माहिती आहे पण तरी पण सांगते। त्यानंतर त्यापैकी एक बेलपान तुम्ही आपल्या घरी घेऊन यायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आणि आपल्या घरी घेऊन यायचं आणि घरी घेऊन आल्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला ते बेलपान ठेवायचं आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होत असतात। आपल्या सर्व कर्मांसोबत, आपल्या कष्टांसोबत आपल्याला नशीब फार महत्त्वाचं आहे। आपलं नशिबाची साथ मिळणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण बरेचसे उपाय करत असतो ज्यामुळे आपल्या नशिबात जे नाही ते मिळवण्याचा आपला प्रयत्न असतो। तर या
शेवटच्या सोमवारी नक्कीच तुम्हाला शिवमूठ ही जवस अर्पण करायची आहे. 21 शिवमूठ 21 जवसाचा हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर 5 बेलपानांची ही सेवा देखील तुम्हाला करायची आहे. झाली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.